नमो बुद्धाय. महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर बौद्ध धर्माबद्दल बोलतात की बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण तो केवळ एक धर्म नसून महान सामाजिक सिद्धांत आहे. बुद्धांनी सांगितलेली तत्वे अमर आहेत, पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालाने रूप बदल करण्याची सोय त्यात आहे आणि एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही आहे. आणि म्हणून सामाजिक समतेचा बुद्धा इतका मोठा पुरस्कर्ता या जगात कोणीही झाला नाही. आणि या व्हिडिओला समोर नेत आपण काही बुद्धांची वैशिष्ट्ये, बुद्धांचे विचार, बुद्धांच्या काही गोष्टी मांडणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला वाटत असेल तर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काही दिवसापूर्वी दिल्लीला 21 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणासाठी डॉक्टर तारा भावाळकर यांना आमंत्रित करण्यात आले. आणि या 3 दिवसाच्या भाषणामध्ये शेवटच्या दिवशी डॉक्टर तारा भावाळकर यांनी बुद्धांबद्दल काही आपले विचार मांडले. ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूया. हे मातीशी जुळलेले ते लोक असा आपला एक समज आहे. परंतु गंमत अशी आहे की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो त्या स्वीकार करत असतात. तो स्वीकार करत असताना तो 2 पद्धतीने स्वीकार केला जातो. पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं. आणि तसं जर तो गप्प बसला तर बरं आहे. नाही गप्प बसला म्हणजे साम दाम दंड भेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी असतात, सामोपचारांनी बाजूला सारायचा प्रयत्न करायचा. नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभा राहायला लागला तर मग शिक्षा करायची, त्याला पेडायचं, त्रास द्यायचा, उपद्रव द्यायचा. अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात. आणि आपल्या समाजामध्ये, एखाद्या जातीमध्ये आणि विशेषतः देवदेवतांच्यामध्ये याची पुष्कळ उदाहरणं सापडतात. उदाहरणं द्यायला लागले तर फार वेळ होईल, तरी मी एखादं उदाहरण देईन. आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचं. याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा 9वा अवतार म्हणून केलेला स्वीकार. कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला. म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला. तसंही होत नाही, कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला. निष्कारण कशाला हिंसा करायची. आणि मग त्याचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर 10 अवतारामध्ये त्याला 9वा अवतार करून टाकला. बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न, त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही की आमच्या सगळ्या 10 अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये, याच्यामध्ये. तर बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का? जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते, पण आमच्या घरात गणपती असतो, राम असतो, सरस्वती असते, अन्नपूर्णा असते, अगदी खंडोबा बिरोबासुद्धा असतात, यमाई जानाई जोखाईचे सुद्धा टाक केलेले असतात. ज्यांना देवता मंडळ माहिती आहे, देवघर माहिती आहे त्यांच्या लक्षात येईल. परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये, आमच्या देवाऱ्यामध्ये बसवली आहे असं काही दिसत नाही. तर हे जे गौणत्व आहे हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं. एकीकडे स्वीकार तर करायचा ते जाचक होऊ नये म्हणून, आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. किंवा मग आमच्या सगळ्या धर्मसंकल्पनेमध्ये किंवा एकूणच परंपरेमध्ये उच्च, नीच, उदात्त,
अनुदात्त, पुण्य, पाप, पवित्र, अपवित्र अशा बऱ्याच संकल्पना येत असतात आणि पहिल्यांदा त्याच्याबद्दल हेणकस्ता दाखवायची आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा उदो करायचा. आता ह्या सगळ्या भाषेशी काय संबंध? 4 मार्च 2025 भंडारा येथे महाबोधी बुद्ध विहार याच्या मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले, ज्यामध्ये भंडाऱ्यातील बरेचसे बौद्ध उपासक उपासिका या आंदोलनात सहभागी झाले. त्यासोबत बरेचसे भंते पण या आंदोलनात सहभागी झाले आणि हा मोर्चा शास्त्री चौक ते त्रिमूर्ती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती इथे संपन्न झाला आणि हा मोर्चा पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पडला. या आंदोलनाला बऱ्याचशा लोकांनी एक चांगला प्रतिसाद दिला आणि अशाच प्रकारचे हे आंदोलन आपले समोर चालत राहील आणि बौद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार याच्या मुक्तीसाठी आंदोलन करत राहतील आणि यासाठी त्या भंडाऱ्यातील बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका यांनी सहभागी व्हावा आणि या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने प्रतिसाद द्यावा. हे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.